Yeah. Praise the Lord. हालेलुया. Nice to see you. तुम्हाला सर्वांना पाहून This आनंद झाला. Sunday, ह्या रविवारी the day of resurrection. पुनरुत्थानाचा जो दिवस आहे. Amen. आमेन. Are you happy? तुम्ही आनंदित आहात का? Are you growing up? तुम्ही Yes. वाढत आहात का? येस. You know, for the last 2 weeks, I am teaching about growing up in Pimpri. बघा गेल्या 2 आठवडे पिंपरीमध्ये शिकवत आहे वाढणं. You can hear those messages. ते संदेश तुम्ही ऐका. That will really bless you. ते तुम्हाला नक्कीच आशीर्वादित I've करतील. given many new revelations. मला नवीन प्रकटीकरण भेटलेले आहेत. Don't forget to hear those messages. ते ऐकायला विसरू नका. Because many times what I give there, I don't give here. कारण अनेक वेळा मी जे तिकडे सांगतो ते इथे सांगत नाही. Or what I give here, I don't give there. किंवा उलटपणे जे इथं देतो ते तिथं देत नाही. So, keep hearing my messages. म्हणून माझे संदेश सतत ऐकत राहा. You know, because I always ask the Lord that I must know His mind. कारण मी नेहमी देवाला विचारत असतो की त्याचं मन मला कळायला हवं. That's very important. ते महत्वाचं आहे. What is He thinking today? तो आज काय विचार करत आहे, What He wants us to know today. त्याला काय हवंय की आज आपण काय जाणून घ्यावं. Otherwise we'll be in our own world, नाहीतर मग आपण आपल्याच विश्वामध्ये doing असू, our own thing, आपल्या स्वतःच्याच गोष्टी करत असू. not bothering what He wants from us. त्याला काय हवंय आपल्याकडून ह्याची फिकर न करता. That's the way many people are living. अशाच पद्धतीने अनेक जण जगत आहेत. They think this is the way, this is the thing God wants. त्यांना असं वाटतं की ही गोष्ट देवाला हवी, But they like it, so they do it. पण उलट असतं की त्यांना ते आवडते म्हणून ते करत असतात. They don't ask whether the Lord wants it. ते विचारतच नाही की देवा तुला हवंय का. Many times what we won't like, He may want us to do it. कधी कधी जे आपल्याला आवडत नाही ते त्याला हवं असेल की आपण करावं. Amen. आमेन. Hello. बरोबर ना. Many times what we don't want, अनेक वेळा जे आपल्याला नकोय He wants us to do that. ते देवाला हवंय आपण करावं. That's why we need to know His mind daily. म्हणून दररोज त्याचं मन समजणं I गरजेचं आहे. always tell Him that way. मी नेहमी पित्याला ह्या पद्धतीने Father, I सांगतो want to enter your mind. की पिता मला तुझ्या मनात प्रवेश करायचा I आहे. want to know what you want me to do. मला हवंय जाणून घ्यायचं की तुझी काय इच्छा मी काय करावं, What you want me to say. की तुला काय हवं मी काय बोलावं, What is your thought? तुझे काय विचार आहेत, What is your desire? तुझी काय इच्छा आहे, What is your will? तुझी स्वतःची What इच्छा is काय, your way? तुझा मार्ग काय. Amen. आमेन. I am living here for you. मी इथं तुझ्यासाठी जगत आहे. What a powerful prayer that is. ही किती सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. Amen. आमेन. Many times we don't like it, अनेक वेळा आपल्याला अशी प्रार्थना आवडत नाही, but God wants it. पण देवाला हे हवंय. So do what God wants. म्हणून जे देवाला हवंय ते करा. Amen. आमेन. And I was also teaching our Pimpri church आणि पिंपरीमध्ये मी ही सुद्धा शिकवत होतो that we need to pray. की आपल्याला प्रार्थना करायला हवी. आपण Everyone must pray प्रत्येक जणाने प्रार्थना केलीच पाहिजे in every area of your life. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागासाठी. God has put us in Pune देवाने आपल्याला पुण्यात ठेवलेले for a plan, for a purpose. एक योजना ठेवून. He could have put you somewhere else. त्यांनी आपल्याला इतर कुठेही ठेवलं असतं. When He puts us here, we are responsible for this place. म्हणून आता आपल्याला इथं ठेवलंय त्यांनी, तर आपण ह्या जागेसाठी जबाबदार आहोत. Remember that. हे नेहमी लक्षात ठेवा. God won't move unless we move first. जोवर आपण हालत नाही तोवर देव हालत नाही. Heaven doesn't move unless earth moves first. जोवर पृथ्वी हालत नाही पहिल्यांदा तोवर स्वर्ग हालत नाही. What you bind, then heaven binds. जे तुम्ही बांधता मग स्वर्ग बांधतं. What you free, heaven will free. जे तुम्ही मोकळं करता ते स्वर्ग मोकळं करेल. It's not the other way round. हे असं उलट नाहीये What heaven binds, you bind. की जे स्वर्ग बांधेल मग ते तुम्ही What बांधायचं. heaven frees, you free. जे स्वर्ग मोकळं करेल ते तुम्ही मोकळं करायचं. Our Father has chosen it that way. आपल्या पित्याने अशा पद्धतीने निवड केलेली आहे That I'm going to do when my son wants me to be done. की जे माझ्या मुलाला करायचंय ते मी करणार. Amen. Otherwise He knows everything. He can do anything, anytime. नाहीतर देवाला तर सर्वच माहित आहे ना, त्याला ज्यावेळेस हवंय त्यावेळेस ते करू शकतो तो स्वतः. Amen. आमेन. But He says no. पण तो म्हणतो तसं मी नाही I've करणार. tied myself up with my children, मी स्वतःला माझ्या मुलांशी बांधलेलं आहे and when they want it, आणि ज्यावेळेस त्यांना हवंय I will do it. त्यावेळेस मी ते करणार. And the devil, you can say nothing. आणि सैताना तू काहीही बोलणार नाही. You can just stop them. तू त्याला फक्त त्यांना थांबवू शकतो. The devil can stop us. सैतान आपल्याला फक्त थांबवू शकतो. He cannot stop God. तो देवाला मात्र नाही थांबवू शकत. Say know all these revelations. हे प्रकटीकरण जाणून घ्या. So we play a very important role. म्हणून आपण एक महत्वाचा भाग पार पडतो. I am telling if every Christian decides, आज मी प्रत्येक ख्रिस्ती लोकांना सांगत आहे, okay, I'll pray for this area.
की मी ह्या भागासाठी प्रार्थना करेल, I'll pray for that area. मी ह्या भागासाठी प्रार्थना I'll करेल, pray for the city. मी ह्या शहरासाठी प्रार्थना करेल, I'll pray for this organization. मी ह्या ऑर्गनायझेशनसाठी I'll संस्थेसाठी pray for प्रार्थना this करेल, road stretch from here. मी इथून रस्ता वाढावा म्हणून That प्रार्थना the करेल. devil does not operate here. आणि सैतान इथं काम करत I नाही let God to operate here. आणि देव काम करणार. I push off darkness from this place. मी ह्या जागेत अंधकाराला हाकलून लावतो. Let God's light flood in. देवाचा प्रकाश इथं वाहू दे, Let God's will be done here. देवाची इच्छा इथं होऊ दे. You know, if every Christian, every Christian has authority. बघा प्रत्येक ख्रिस्तीकडे एक अधिकार आहे If every Christian does that, आणि प्रत्येक ख्रिस्ती ते करतो, the devil will have no place to stay. मग सैतानाला कुठलीही जागा राहणार नाही तिथं थांबण्याची. It is we who let him operate, हे आपण आहोत जे त्याला परवानगी देतो काम करण्याची, not God. देव परवानगी नाही God देते. can stop him anytime. देव त्याला असं थांबवू शकतो कधीही, But he has tied himself to his family. पण देवाने त्याला त्याच्या कुटुंबाशी बांधलेलं आहे My children want it. की माझ्या लेकरांना हवंय It shall be done. ते होणार. Amen. आमेन. But God has put his children, the devil has put God's children so busy, has made it. पण सैतानाने देवाच्या लेकरांना व्यस्त We have केलेलं no आहे time for our own selves. की त्यांना स्वतःसाठी वेळ नाहीये. We take all the time for ourselves. आपण फक्त स्वतःसाठीच वेळ घेतो, We have no time for God. देवासाठी वेळ नाहीये. Even when we pray, ज्या ज्यावेळेस आपण प्रार्थना पण we make करतो, a general prayer. एक सर्वसाधारण प्रार्थना करतो Lord, bless everyone. की देवा Lord, सगळ्यांना आशीर्वादित bless, कर, save the whole world. सगळ्या जगाचं तारण Lord, कर, heal the whole world. सगळ्या जगाला आरोग्य दे. Lord, bless everyone with money. देवा सगळ्यांना पैसे दे, सबको खुश रखो, शांति दे दो, आशीर्वाद दे दो, सब अच्छा कर दो, उनका परिवार को अच्छा कर दो. Amen. Praise the Lord. See, this is a general prayer most of the Christians are doing. सर्व जास्तीत जास्त ख्रिस्ती अशा प्रकारचे सर्वसाधारण प्रार्थना करत आहेत. There's no determination. तिथं एक डिटर्मिनेशन नाहीये, ठराव नाहीये, There's no goal. तिथं ध्येय नाहीये. We just say it. I say. फक्त बोलायचं एक बोलतो. काम करने का के लिए करते. That's the way Christians have been living for years. अशा पद्धतीने ख्रिस्ती लोक विश्वास ठेवत आहेत, काम करत आहेत. There's no target. There's no goal. ध्येय नाहीये कोणतं, I won't allow the devil to operate here in Jesus' की name. मी इथं सैतानाला काम करायची परवानगी देणार नाही I'm going येशूच्या to keep नावामध्ये, on holding this for God आणि मी हे देवासाठी धरून ठेवणार आहे in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. That is not the way Christians are living. अशा पद्धतीचं ख्रिस्ती लोक जीवन जगत नाहीयेत. That's why I don't attend any prayer meetings and all. म्हणून तर मी अशा वेगळ्या प्रकारच्या प्रार्थनेच्या सभेला जात नाही. It's just a time pass. एक टाइमपास. सगळ्यांना आशीर्वाद द्या, सगळ्यांना आरोग्य द्या, सगळ्यांना बरा करा, सगळ्यांना शांती द्या प्रभू, झालं. Praise the Lord. Amen. This is the general way Christians are living. अशा पद्धतीने सर्वसाधारण पद्धतीने ख्रिस्ती लोक जीवन We are जगत not आहेत. bothered whether that place is changed, is made for God or not. It's a आता आपल्याला हे महत्वाचं नाही की ती जागा बदलली देवासाठी किंवा नाही. Amen. This is the truth I'm telling you. हे सत्य मी तुम्हाला सांगत आहे. I'm praying. I pray with my wife daily. मी माझ्या पत्नीसोबत रोज प्रार्थना करतो, Every area. प्रत्येक भागासाठी. Start from myself, माझ्यापासून सुरुवात करून family, कुटुंब, society, सोसायटी, city, शहर, state, राज्य, nation, देश, world, जग, every area. सर्व भागांसाठी, For police people, traffic police people, पोलिसांसाठी, CIDs, ट्रॅफिक वाले, TV CID वाले, platform, social media platform, टीव्ही साठी, Facebook platform, फेसबुक, सोशल for मीडियासाठी, terrorists, for killers, the murderers, आतंकवादी, the stealers, the liars, चोरी करणारे, खोटे बोलणारे, the pharma industry, the medical industry, the food industry, मेडिकल इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, त्यांच्यासाठी, all the frauds in all these जे areas. भ्रष्टाचार होत आहेत त्या भागासाठी. For years we have been praying like this. अशा वेगवेगळ्या विशिष्ट भागांसाठी अनेक वर्षापासून प्रार्थना करत आहे. If you took one area, जर तुम्ही एक भाग निवडला, hello, what a change it will bring. किती मोठा बदल येईल त्या भागासाठी. But we have never done that. पण आजपर्यंत आपण ते केलंच नाही. हमारा पूरा समय ऐसा जो अनवांटेड इश्यूज में हम लोग मगन है. And many people draw us also into all this. आणि अनेक लोक सुद्धा आपल्याला चुकीच्या मार्गामध्ये खेचतात. Here I spoke all this in Pimpri Church. You can hear all that. जे मी सांगत आहे ते मी आज पिंपरी चर्च मध्ये सांगितलं, तुम्ही ते नक्की Thank you, ऐका. Father, for this day. धन्यवाद पिता आजच्या दिवसासाठी. We take
take this day for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी आजचा दिवस आम्ही घेतो In Jesus' name. येशूच्या We नावामध्ये bless this day. या दिवसाला आशीर्वादित करतो. We don't allow the devil to operate this day in Jesus' name. सैतानाला दिवसात काम करायची परवानगी देत नाही येशूच्या नावात. We free this day from the devil's hold in Jesus' name. सैतानाच्या बंधनातून ह्या दिवसाला आम्ही मोकळ करतो येशूच्या नावात. We bring the kingdom of God down, देवाचं राज्य आम्ही खाली the आणतो. reign and rule down, देवाचं राज्य आणि सत्ता आणतो. the will of God down देवाची इच्छा खाली आणतो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. We remove all darkness सर्व अंधकारला आम्ही काढून so टाकतो that light enters. जेणेकरून प्रकाश प्रवेश करेल. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. चला आपण सर्वजण बसूयात. You know, we have wasted so much of our time, बघा आपण आपला खूप सारा वेळ व्यर्थ घालवलेला आहे, isn't it? बरोबर ना? From the time we became born again, जेव्हा आपला नवीन जन्म झाला we had the full authority आपल्याकडे तेव्हाच पूर्ण अधिकार आला होता to not allow the devil to work in many areas. सैतानाला अनेक भागामध्ये काम करू न देण्यासाठी. But we didn't do much. पण आपण खरं तर काहीच केलं नाही. Every moment, every minute is so important for us प्रत्येक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, because we could do great work. कारण आपण खूप महान काम करू शकतो. God won't do it. देव हे नाही करणार. No. He has done it on the cross देवाने ते क्रूसावर केलेले and has given us authority. आणि त्याने मग आपल्याला अधिकार दिलेला आहे. But the devil has cheated us. पण सैतानाने आपल्याला फसवले. God is going to hold church responsible देव मंडळीला जबाबदार धरणार आहे, because we were not so serious in the work for the Lord. कारण देवाच्या कामाविषयीने आपण फार गंभीर नव्हतो. Just generally, casually, we did it. सर्वसाधारणपणे असं सहजरित्या आपण करायचं म्हणून करत आहोत. And the devil is very happy. आणि मग सैतान तर खुश झालेलाच आहे, He made us busy fighting among ourselves, कारण एकमेकांमध्येच वादविवाद करण्यामध्ये त्याने आपल्याला व्यस्त and we केलेलं have आहे. defiled our soul आणि मग आपण आपल्या जीवाला दूषित so केले, that we have no power जेणेकरून आपल्याकडे काहीच सामर्थ्य नाहीये. even to face the challenges that come against us. जे आव्हानं आपल्या विरोधात येतील त्याला तोंड देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सामर्थ्य Because नाहीये, the defiled soul has no power. कारण जो जीव दूषित आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य नाहीये. You cannot even help yourself. How are you going to help others? तुम्ही स्वतःचीच मदत करू शकत नाही तर इतरांना कसं मदत करणार आहात? Hello, are you understanding? समजत आहे तुम्हाला? That's why the Christians are so weak. म्हणून तर अनेक ख्रिस्ती वीक अशक्त आहेत. So hear this message growing up spiritually. म्हणून हा जो संदेश आहे की आत्मिक दृष्ट्या वाढणं हा तुम्ही नक्की ऐका. For the last 2 weeks I've been speaking in Pimpri. शेवटच्या मागच्या 2 आठवडे मी पिंपरीमध्ये देते हा You know, संदेश. God wants us to grow up. देवाला हवंय आपण वाढलंच पाहिजे. Okay, let us start because otherwise we won't have much time. आपला आजचा संदेश सुरू करूयात. You know, Ephesians 4:11 to 15. इफेसकरास 4:11 ते 15 There are some very important things. महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. First, पहिली, Jesus gave gifts or gifted individuals with the callings or offices for the church. येशूने प्रत्येकाला वेगवेगळे दान दिलेले मंडळीच्या कामासाठी. Such as जसं काय उदाहरणार्थ apostles, प्रेषित, prophets, संदेष्टे, evangelists, सुवार्तिक, pastors, पाळक and teachers आणि शिक्षक, to mature the saints till the coming of the Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत संतांना प्रौढ करण्यासाठी. These are office roles. आता हे जे ऑफिस आहे, All believers सर्व विश्वासणाऱ्यांनी should share their faith त्यांचा विश्वास सहभागी वाटला पाहिजे with others by the power of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी त्यांचा विश्वास इतरांशी वाटला पाहिजे. You must share the gospel. तुम्ही सुवार्ता वाटली पाहिजे. But an evangelist ministry, पण सुवार्तेची जी सेवा आहे he ministers under special anointing, तो एका विशिष्ट अभिषेकाखाली सुवार्तिक काम करतो and he does this as a vocation or as a calling. आणि ते एक पाचारण म्हणून ते करत आहे. But all can preach the gospel. पण इतर सर्वजण बाकीचे सुवार्ता सांगू शकतात. But because you preach the gospel, पण तुम्ही सुवार्ता सांगत आहात म्हणून that doesn't mean you become an evangelist. ह्याचा अर्थ असा नाही की मग तुम्ही सुवार्ता सांगताय तर तुम्ही सुवार्तिक व्हाल. First. पहिलं. Second, दुसरं, all believers can teach. सर्व विश्वासणारे शिक्षण देऊ शकतात. 1 Peter 3. 1 पेत्र 3 नुसार. But that doesn't make them a teacher. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिक्षक बनणार आहात. Third, तिसरा, all believers can prophesy. सर्व विश्वासणारे भविष्यवाणी करू शकतात. 1 Corinthians 14. 1 कोरिन्थीकरात 14 नुसार. That doesn't make them a prophet. पण
हे गोष्ट त्यांना संदेष्टा बनवत नाही. Did you understand till here? हे समजलं का 3 मुद्दे? Okay. So let's go a little further now. आता पुढे जाऊयात. God wants us to grow up spiritually. देवाला हवंय आपण आत्मिक दृष्ट्या वाढावं. Spiritual maturity is something that should be a priority for every born again Christian. प्रत्येक नवीन जन्म झालेल्या ख्रिस्ती लोकांचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे आत्मिक वाढ. A Christian cannot just be a fan of Jesus, एक ख्रिस्ती फक्त येशूचा चाहता राहू शकत नाही, but he must be a follower of Jesus. पण तो येशूचा शिष्य त्याच्या पाठीमागे चालणारा बनला There पाहिजे. are many Christians, they are just fans of Jesus. अनेक ख्रिस्ती आहेत जे फक्त येशूचे चाहते राहिलेले आहेत. A follower is one who denies his flesh, carries the cross and follows Jesus. येशूच्या पाठीमागे चालणारा कोण आहे? जो स्वतःला नाकारतो, क्रूस घेतो आणि येशूच्या मागे चालू लागतो. When Jesus met us, ज्यावेळेस येशू आपल्याला भेटला we were in a total mess, त्यावेळेस आपण पूर्ण गोंधळामध्ये होतो, total in sin, पूर्ण पापामध्ये, total in dirt, पूर्ण घाणीमध्ये. yet he accepted us, तरी सुद्धा त्याने आपला स्वीकार केला, forgave us, आपल्याला क्षमा केली, washed us, धुतलं and made us his own sons and daughters. आणि त्याने आपल्याला स्वतःचे पुत्र आणि कन्या बनवलं. But now, पण आता he doesn't want us to stay there आता त्याला नकोय की आपण तिथंच राहावं, because you don't belong to that dirt. कारण आता तुम्ही त्या घाणीमध्ये राहू शकत नाही. He gave you a new life, त्याने तुम्हाला नवीन जीवन दिलंय and now he wants you to grow in this new life. आणि आता त्याची इच्छा आहे की ह्या नवीन जीवनामध्ये तुम्ही वाढावं. Amen. आमेन. You must grow up. तुम्ही वाढलंच पाहिजे. We can't remain as babies आपण लहान बालके राहू शकत for नाही life. पूर्ण आयुष्यभर. I know there are many Christians मला माहिती आहे असे ख्रिस्ती आहेत for many years, अनेक वर्ष but yet they are babies. ते अजून सुद्धा लहान बालक आहेत. They can say, ते म्हणू you know, शकतात I am in the Lord for 20 years, की मी प्रभूमध्ये तर 20 वर्षापासून आहे, but their behavior, पण त्यांचं जे वागणूक but आहे, their talks त्यांचं बोलणं आहे, shows they are babies. ते दाखवून देतात की ते अजूनही लहान बालकच आहेत It's not ख्रिस्तामध्ये. how many years you are in the Lord. हे महत्वाचं नाहीये की तुम्ही किती वर्ष प्रभूमध्ये आहात, It's how much you have grown up and become mature. हे महत्वाचं आहे की तुमची किती वाढ झालेली आहे आणि आता तुम्ही किती प्रौढ झालेला आहात आता. And most of the Christians don't know this. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना हेच माहित They नाहीये. only harp upon, I am 20 years old in the Lord, I am 30 years old in the Lord. ते फक्त हेच बोलत आहेत की मी 20 वर्ष झालं, 30 वर्ष झाले प्रभूमध्ये. मैं उनसे तुम बातचीत करके देखो, उनका व्यवहार देखो, उनका बिहेवियर सब देखो, बच्चे सम्मान है उनका. अब भी वो झगड़ा करेंगे, गुस्सा हो जाएगा, ये करेंगे वो. That's still a childish behavior. ते अजूनही लहान बालकासारखं वागत आहेत God doesn't like it. आणि देवाला ते आवडत नाहीये. No. See, as parents, बघा, एक आई वडील म्हणून you're just not interested in my child grow up. तुम्हाला हेच नको की माझा मुलगा वाढला पाहिजे, सिर्फ बड़ो ऐसा है, की फक्त शरीरानेच वाढ. पढ़ाई मत करो, एजुकेशन मत लो, ये मत करो. अभ्यास करू नका, शिकू नका, चांगलं वागू नका. We grow up to become mature. आपण वाढतो कारण आपण प्रौढ And बनण्यासाठी. maturity is for responsibility. प्रौढता म्हणजे जबाबदारी. Amen. आमेन. A mature person is a responsible person. एक प्रौढ व्यक्ती जबाबदार व्यक्ती असतो. There are many Christians असे अनेक ख्रिस्ती आहेत, who are for years Christians, अनेक वर्षापासून but ख्रिस्ती they आहेत, have never changed themselves. पण त्यांनी कधीच स्वतःला बदललं नाही. नहीं, जैसा बच्चे लोग बोलते, मैं भी नहीं मांगता मम्मी, वो नहीं मांगता मम्मी, मुझे ये चाहिए मम्मी. वो बचपन में अच्छा दिखता है वो, isn't it? लहान बड़ा होने का ऐसा बोलने लगा, नहीं मुझे नहीं चाहिए, मैं ऐसा ये क्या बच्चे से एक्टिंग कर रहा है, इतना बड़ा हो गया तू, ऐसा क्या है बच्चे से, isn't it? Hello? बरोबर ना. But in the spiritual, तसंच आत्मिक we जगामध्ये don't think like this. तसं ते अशा पद्धतीने विचार नाहीत We करत. don't say, अरे तुम इतना 10 साल से प्रभु में, तुम्हारा बर्ताव अभी तक बचपना जैसा ही है, बदला नहीं हो गया, तुम कुछ बदला नहीं. We don't say that because we didn't know that there is a growth in the spiritual also.
आत्मिक भाग आल्यावर आपण असं बोलत नाही, कारण आपल्याला माहीतच नाही की आत्मिक भागामध्ये सुद्धा वाढ नावाचा प्रकार आहे. A baby's actions and behavior looks good as a baby. लहान बालक ज्यावेळेस ते लहान असतात त्यावेळेस त्यांची कृती चांगली वाटते, But a big person पण ज्यावेळेस एक मोठा झालेला प्रौढ झालेला व्यक्ती, acting like a baby doesn't look good, isn't it? एक मोठा व्यक्ती जर का तो लहान बालकासारखं वागायला लागला तर ते बरोबर दिसतं का? Isn't it? Because many Christians have not realized that what God is watching is your spiritual maturity. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना हे कळलेलं नाही, हे समजलेलं नाही की देव काय पाहते, तर तुमची आत्मिक वाढ. When our own parents will not like this, how much more our God? जसं आपल्या स्वतःच्या आईवडिलांनाच आवडणार नाही, तर मग देवाला आवडेल का? हे बोला बड़ा हो जाए, ये क्या बच्चापन अभी तक कर रखा है? They will say that, but we have never realized that our Father could say that. पण आपल्याला हे कधीच समजलं नाही की आपला पिता पण हे म्हणू शकतो असं. The Lord doesn't want his children to remain in the nursery forever. देवाला नकोय की त्याच्या लेकरांनी अंगणवाडीमध्येच राहावं कायमस्वरूपी. You cannot be responsible. तुम्ही जबाबदार होऊ शकत नाही. मग For responsible work, you must become mature. एक जबाबदारीचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा प्रौढ बनावं लागेल. God cannot give you that kind of work because you're still a baby. तुम्ही लहान आहात म्हणून देव असं जबाबदारीचं काम तुम्हाला देऊ शकत नाही. Because we never thought to grow up. कारण आपण कधी विचारच केला नाही आत्मिक दृष्ट्या वाढायचा. No, we just lived that life. आपण फक्त ख्रिस्ती जीवन जगायचे म्हणून जगत आहोत. Because we thought just to live is a Christian. आपल्याला काय वाटतं जगणं म्हणजेच ख्रिस्ती आहे. We never thought of becoming mature. आपण विचारच नाही केला की आत्मिक दृष्ट्या पण प्रौढ व्हायला हवं. अभी तक murmuring and complaining, उसने ऐसा बोला, उसने ऐसा नहीं, उसने ऐसा जोर से बोला, उसने हल्लू से बोला. Still now that बचपना is still there among Christians. कुरकुर करणं, भांडण, वादविवाद, हेने हे बोललं त्याने ते बोललं, हे वागणूक अजून सुद्धा ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. Heaven doesn't like it. आणि मग स्वर्गाला ही गोष्ट आवडत नाही. We are here to become mature. आपण इथं का आहोत? प्रौढ होण्यासाठी. And when problems come, आणि ज्यावेळेस समस्या येते, the babies will not want the problem, they'll run away, but the problems actually come to make you mature. जे लहान आहेत त्यांना ते समस्या नको असते, ते समस्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतील, पण समस्या खरं येते तुम्हाला प्रौढ बनवण्यासाठी. You know, when you believe in Jesus, बघा ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला you became a born again त्यावेळेस Christian. तुम्ही एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती बनला. You're born तुम्ही नवीन जन्म घेतलाय as a baby Christian, एक लहान बाळ ख्रिस्ती म्हणून. like in the physical. जसं शारीरिक जगामध्ये A baby is born. एक लहान बाळ आईमधून The जन्माला येतं, same way, तशाच you're पद्धतीने born as a baby Christian. तसंच त्या लहान जसं शारीरिक जगामध्ये असतं तसंच ख्रिस्ती जगामध्ये तुम्ही लहान बाळ म्हणून जन्माला येता. The Bible teaches us बायबल आपल्याला शिकवतं there's a striking similarity between physical development and physical development. बायबल आपल्याला हे दाखवून देतं की जशी शारीरिक वाढ आहे आणि जशी आत्मिक वाढ आहे ह्याच्यामध्ये समानता आहे. Actually, there are 3 stages of development. जे वाढ आहे त्याच्यात 3 टप्पे आहेत. 3 stages 3 टप्पे आहेत त्याचे in development. वाढीचे. They are babyhood, पहिला आहे बालपण, childhood, लहानपण, and then manhood. आणि त्यानंतर जे आहे प्रौढता, मनुष्य होणं. I'll be teaching on one by one, मी हे एक एक करून शिकवणार आहे. and then you can locate yourself where you are. आणि मग तुम्ही स्वतःलाच पाहून घ्या की तुम्ही आता ह्या 3 टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या टप्प्यामध्ये आहात And how many years you were there. आणि किती वर्ष ह्या 3 पैकी एका टप्प्यामध्ये तुम्ही आहात. If I show you what is a babyhood stage, जर मी तुम्हाला दाखवलं की जन्मलेल्या बाळाची स्थिती काय असते and if you're behaving like a baby, आणि जर तुम्ही लहान बाळकासारखं वागत आहात, you can locate yourself तर मग तुम्ही शोधू शकता and you can check yourself. आणि पाहू शकता स्वतःला In this stage, I have been for 10 years, 20 years, 30 years. की ह्या बालकाच्या टप्प्यामध्ये मी 30 वर्ष 20 वर्ष गेले 10 वर्ष Then you आहे. will know आणि मग तुम्हाला कळेल you never thought of growing up. की तुम्ही वाढण्याचा कधीच विचार नाही केला. God always sees you as a baby, देव तुम्हाला नेहमी लहान बाळ म्हणूनच and पाहते. there are some blessings that don't belong to the babies but to the adulthood. पण असे काही आशीर्वाद आहेत जे लहान बालकांना दिलेलेच नाहीयेत, पण ते मनुष्य जे प्रौढ आहेत त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले Many आहेत. times you're asking something
that God could only give to the mature. अनेक वेळा तुम्ही अशी गोष्ट मागत आहात जी देव फक्त प्रौढला देऊ शकतो. Amen. Amen. You can't handle it. कारण तुम्ही ते हाताळूच शकत नाही. God won't give you. मग तुम्हाला देव देणारच नाही. But you never knew that I have to grow up. पण तुम्हाला हे कधी कळलंच नाही की मला वाढायला हवं. And without me asking, God can bless me. आणि मग जर का मी वाढलो तर न मागता देव मलाही देईल. Are you seeing this? समजत आहे? Check your life. म्हणून तुमचं जीवन तपासा. Some Christians have died living in the babyhood stage. अनेक ख्रिस्ती त्या लहान बालकाच्या जीवन जगण्यातच त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. They could do nothing for the kingdom of God. आणि ते देवाच्या राज्यासाठी काही करू शकले They नाही. did nothing. त्यांनी काही केलं नाही. God had great plans for them, देवाकडे त्यांच्यासाठी मोठ्या योजना होत्या. big responsibilities for them, मोठी जबाबदारी देवाने ठेवली होती but त्यांच्यासाठी. they just lived in the babyhood stage and they died. पण त्यांनी लहान बालकाच्या टप्प्यामध्येच जीवन जगलं आणि मग त्यातच त्यांचा You मृत्यू know, there's झाला. a 1,000-year rule of Christ. तुम्हाला माहिती आहे ना की ख्रिस्त 1000 वर्ष राज्य करणार आहे. Do you think God will give that reign and rule to babies? तुम्हाला असं वाटतं का की ती राज्य आणि सत्ता लहान बालकांना येशू देईल? You don't grow spiritually in heaven तुम्ही स्वर्गामध्ये आत्मिक दृष्ट्या तर वाढणार नाही, because there's no test of faith there. कारण तिथं विश्वासाची परीक्षाच नाहीये. Everything is here. सर्व काही जे आहे ते इथं आहे. As much as you have grown, you will be like that. जेवढं तुम्ही इथं आत्मिक दृष्ट्या वाढलेला आहात तसेच तुम्ही स्वर्गात असणार. Amen. आमेन. See, know this, get this revelations हे समजून घ्या प्रकटीकरण before it is too late. खूप उशीर होण्याच्या आधी. And then when you read your book in heaven, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं पुस्तक स्वर्गामध्ये you वाचाल will see त्यावेळेस तुम्हाला कळेल what all God put against your name. की माझ्या पुस्तकामध्ये देवाने माझ्यासाठी काय काय ठेवलं होतं. You're going to do this, 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 you're going to do this. एक यादीच तयार केली होती की तू हे करशील And these are the rewards and the awards you're going to get. आणि हे प्रतिफळ हे बक्षीस किंवा हे आशीर्वाद तुला मिळणार. But you wasted your life, entire life, being in the babyhood. पण लहान बालकाचं जीवन जगण्यातच तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य वाया घालवलं. You know, we cannot trust babies. बघा आपण सुद्धा लहान बालकांवर भरोसा दाखवूच शकत We cannot नाही. expect them to do a responsible work एक जबाबदारीच्या कामाची आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो का? because they themselves need help. कारण त्यांना स्वतःलाच इतरांच्या मदतीची How गरज can असते. you expect help from them? आणि मग तुम्ही कसं त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा कराल? Are you understanding this? समजत आहे ना हे? 1 Peter 2:2 says, 1 पेत्र 2:2 म्हणतं as newborn babes, एक नवीन जन्मलेल्या मुलांप्रमाणे desire the sincere milk of the word. Why? That you may grow. की शुद्ध अशा देवाच्या वचनाचे जे दूध आहे त्याची इच्छा बाळगा. का? जेणेकरून तुम्ही वाढाल. Take the baby food and grow up. लहान बालकाचं अन्न घ्या आणि वाढा. Grow up. वाढा. Don't remain there. ते लहान बालकाचं अन्न खाऊन बालकच राहू नका. Amen. आमीन. This is the truth I'm telling you. हे What I'm सत्य आहे saying. जे मी तुम्हाला सांगत I'm आहे. giving you हे revelation प्रकटीकरण तुम्हाला देते. because many Christians are not grown up. कारण अनेक ख्रिस्ती वाढ They are proud of saying, I'm 30 years old, I'm 30 years in the Lord. त्यांना अभिमान वाटतो हे सांगताना की मी 30 वर्ष झाले प्रभूमध्ये. You become more responsible. मग त्यावेळेस तुम्ही अजून जबाबदार आहात. If God tells you, जर देव जर का तुम्हाला बोलला 30 years प्रभु में है, तू 30 वर्ष झाले प्रभूत आहे अभी तक तुम बच्चा है. आणि अजूनही लहानच आहे. Say, look at this. मग बघा Then you will know. मग तुम्हाला I समजेल was so proud I'm 30 years in the Lord. की मी किती अभिमान बाळगत होतो की 30 वर्ष झाले मी येशू मध्ये. But you couldn't take care of yourself. पण तुम्ही स्वतःचीच काळजी नाही घेऊ शकला. So God never had a desire that you take care of others. मग देवाला कशी इच्छा असेल की तुम्ही इतरांची काळजी घ्यावी. Hear this message, don't miss it. हे चुकू नका. हा संदेश पिंपरीमध्ये दिलेला आहे, नक्की ऐका. Because once you miss it कारण एकदा जर चुकवला and once you go to heaven, आणि एकदा तुम्ही जर का स्वर्गात गेला nothing can be done. मग तिथं काहीच करता येणार नाही. Amen. If you're going to heaven, जर तुम्ही स्वर्गात जाणार so असाल तर no changes. मग नंतर काहीच बदलता The येणार नाही. development that has taken place will remain. जी काही वाढ व्हायची होती ती इथं जेवढी वाढ झाली तेवढीच तिथं राहणार. Because development and growth and maturity requires many kind of negative situations
which test our faith and make us stronger. कारण वाढ होण्यासाठी, प्रौढ बनण्यासाठी अनेक नकारात्मक परिस्थिती, परीक्षा आल्या पाहिजेत ज्या आपल्या विश्वासाची परीक्षा घेऊन विश्वासाला You वाढवतील. see in the Bible, बायबलमध्ये पहा तुम्ही, God took them through various trials देव त्यांना अनेक परीक्षेमधून घेऊन गेला. to make them mature. का? त्यांना प्रौढ बनवण्यासाठी. He wanted them to become mature. त्याला हवं होतं त्यांनी प्रौढ बनावं. Amen. Any parent will want that my child take up the responsibility of my home, आणि of my कुठल्याही business, of आई this, that. कुठल्याही आई वडिलांना हे हवं असेल की माझ्या मुलाने जबाबदारी घ्यावी, माझ्यानंतर माझ्या बिझनेसची, माझ्या नोकरीची, घराची. Amen. Not just growing up to grow. असं नाही की फक्त शरीराने वाढायचे म्हणून वाढा. अच्छा बड़ा हो गया, अच्छा बड़ा हो गया, अरे अच्छा बड़ा हो गया, ऐसा नहीं है. So as newborn babies, म्हणून एक नवीन जन्मलेले जे लहान so बालक no आहेत, one is born a full grown human naturally or physically. कोणीही नैसर्गिक दृष्ट्या एक प्रौढ व्यक्ती म्हणून जन्माला येतो का? They are born as babies, ते एक लहान बालक म्हणूनच जन्माला येतात. and then as they drink milk, आणि जसं मग ते दूध पितात they grow up. तसं त्यांची वाढ व्हायला लागते. We must know that we will be held accountable. म्हणून आपल्याला हे कळायला हवं की आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. The mature ones, जे प्रौढ आहेत, for the spiritual babies that are born into the family of God. की जे प्रौढ लोक आहेत त्यांना जबाबदार धरण्यात येईल जे प्रभूच्या कुटुंबामध्ये लहान नवीन ख्रिस्ती बालक जन्माला आलेले आहेत त्यांच्यासाठी. You know, the most powerful or important meeting, one of the meeting is the gospel meeting. सगळ्यात महत्वाची आणि सामर्थ्यशाली जी सभा आहे ती आहे सुवार्तेची. Because there the children are born. कारण सुवार्तेच्या सभेमध्ये नवीन जन्म होतो ख्रिस्ती लोकांचा. At the altar, या अल्टरवर when the new person comes, एखादा व्यक्ती नवीन व्यक्ती येतो accepts Jesus, जो येशूला स्वीकारतो, that one is born again. मग त्या व्यक्तीचा नवीन जन्म होतो. And heaven sees that person as a spiritual tiny baby. आणि स्वर्ग त्या नवीन जन्म झालेल्या व्यक्तीला एक लहान आत्मिक ख्रिस्ती बाळ म्हणून पाहतो. And the mature ones आणि जे मग बाकीचे जे प्रौढ ख्रिस्ती आहेत must take care of them. त्यांनी ह्या नवीन जन्म झालेल्या बाळ ख्रिस्तींची काळजी घ्यायला हवी. We are busy now with our own people. पण आपण जे प्रौढ आहोत ते आपल्या लोकांमध्येच व्यस्त आहोत. अपने लोग से बात करते पहला. You know, Christians are very immature. ख्रिस्ती खूपच अप्रौढ आहेत. They don't know all these things. त्यांना हे सगळ्या गोष्टी माहित They नाही. have been a Christian for years. अनेक वर्षापासून ते ख्रिस्ती आहेत. You know, when that born again Christian, बघा, त्या जो नवीन जन्म झालेला व्यक्ती असतो, heaven waits that someone talk to them, स्वर्ग वाट पाहते की कोणीतरी जाऊन त्या नवीन जन्म झालेल्या Smile at व्यक्तीला them. बोलेल, त्यांना स्मित देईल. instead they'll fight with one another, believers, and the new babies, when they see this, they don't come back again. उलट काय होतं, जे प्रौढ झालेले ख्रिस्ती ते एकमेकांमध्येच वादविवाद करत असतात आणि मग हा नवीन व्यक्ती ज्यावेळेस ते पाहतो त्यावेळेस तो परत येणारच नाही. Christians are so immature. मग पहा ख्रिस्ती लोक किती अप्रौढ आहेत. When you see that baby Christian, ज्यावेळेस तुम्ही पाहता त्या नवीन जन्म suppose झालेला that ख्रिस्ती, baby Christian comes, he may be physically elderly person, about 50 years old, आता उदाहरणार्थ तो 50 वर्षाचा व्यक्ती असेल, but if that person is born again today, he is considered as a spiritual baby. पण जर का त्यांचा आज नवीन जन्म झालेला असेल तर त्यांना एक लहान ख्रिस्ती म्हणून, बाळ ख्रिस्ती म्हणूनच बघण्यात येतं. Amen. आमेन. Now what these Christians do, आता मग हे ख्रिस्ती काय when करतात, this baby Christian, ज्यावेळेस हे बाळ ख्रिस्ती maybe had many flaws, त्याच्यामध्ये कदाचित दोष असतील, maybe he smokes, कदाचित तो धूम्रपान करत maybe असेल, he drinks or दारू पित असेल, gives bad words, शिवेगाळी देत असेल, or eats tobacco. तंबाखू खात असेल. Suppose next week he comes समजा तो पुढच्या आठवड्यात आला and he just smoked outside. आणि येऊन बाहेर सिगरेट ओढली. The Christian will come and say, "Eh, tu cigarette pita? हाँ, तू Christian ही नहीं है, ऐसा कौन करता?" No, wait, he's a baby Christian. मग प्रौढ झालेले ख्रिस्ती त्या व्यक्तीला दोष देऊ लागतील, तू कसं काय सिगरेट पित आहे. तर असं करू नका, तो व्यक्ती अजूनही लहान बाळ ख्रिस्तीच आहे.
When some Christians who have been 10, 20 years old in the Lord, जे 10-20 वर्ष झाले असे प्रभूमध्ये yet आहेत, they fight, इतकं वर्ष असून सुद्धा ते they भांडतात, have not changed their outside behavior. त्यांचं बाहेरचं वागणूक बदललेलं नाहीये. How can you expect a baby Christian तर मग तुम्ही कशी अपेक्षा करता जो लहान to change within a week? की ज्याचा आत्ताच नवीन नुकताच जन्म झालेला आठवडाभरापूर्वी एका आठवड्यात त्याने बदललं पाहिजे, तुम्ही अशी कशी अपेक्षा करता? Isn't it? बरोबर आहे ना? You give that baby Christian time. त्या व्यक्तीला बाळ ख्रिस्तीला थोडा वेळ द्या, Let that baby Christian feed on milk त्या बाळ ख्रिस्तीला दूध पिऊ द्या and grow up. आणि वाढू द्या. Take care of that baby Christian. त्या लहान बाळ ख्रिस्तीची तुम्ही काळजी घ्या. Take down that name on phone number of that person. त्याचं नाव लिहून घ्या, त्याचा फोन नंबर लिहून घ्या, Encourage that person. त्याला प्रोत्साहन द्या, Feed that person basics. त्याला मूलभूत प्रभूमधल्या गोष्टी सांगा. That's the way God wants us to take care of the baby Christian that are born. अशा पद्धतीने जे आपण प्रौढ आहोत, देवाला हवंय की आपण प्रौढ व्यक्तींनी त्या लहान बाळ ख्रिस्तीची काळजी घ्यावी. Amen. Amen. Are you seeing this? समजत आहे? But we are in our own world. पण आपण आपल्याच दुनियेत असतो. We talk with our own people. जे आपले आवडते लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलतो. We don't know that a spiritual baby is born. आपल्याला हेच माहित नसतं की आज कोणाचा तरी नवीन जन्म You झालाय. know, babies, they eat anything, isn't it? लहान बाळ कसे असतात, काहीही खातात. Mothers know this. आईंना माहित असेल हे. तुम उसका बच्चे के पीछे जाने पड़ता, क्या खाएगा? त्या बाळावर सतत नजर ठेवावी लागते, काय खातोय काय नाही. He'll take one lakdi also, he'll put it in the mouth. लाकूड पण तो तोंडात घालतं लहान बाळ. Even if a cockroach is there, that also he'll put in the mouth. झुरळ जरी असलं तर पकडून तोंडात घालायचा He प्रयत्न thinks करेल. that everything is for the eating. त्या लहान बाळाला काय वाटतं, जे काय हातात येईल ते तोंडात घालायचं. You know, so mothers always keep the house clean. म्हणून आई काय करते की पाहून घेते की आपलं घर स्वच्छ आहे So बाबा. the child doesn't know. कारण लहान लेकराला माहित नाहीये ना. That's why the mother has to be 24 hours duty बोलते. म्हणून mother. त्याची काळजी घेण्यासाठी आईला नेहमी 24 तास दक्ष राहावं As लागतं. long as the child doesn't grow, जोवर ते लहान लेकरू वाढत नाही the mother is always behind. ऐसा भागते, वो इधर भागो, तोवर आई त्या लेकराच्या पाठीमागे 24 तास असते. वो किधर नीचे रहेगा तो उसको ऊपर रखता, अरे ये भी खाएगा नहीं तो, अरे ये मत रख बाबा, ये भी मुंह में डालेगा. Isn't it? बरोबर आहे ना? Similar तसंच in the spiritual babes. आत्मिक जगामध्ये. But we never knew this. पण आपल्याला हे माहितच नव्हतं. Hello? God is going to hold us responsible. आता देव आपल्याला जबाबदार धरणार आहे. We have a great work to do, आपल्याकडे एक मोठी जबाबदारी आहे, काम आहे करण्यासाठी, but we never did. पण आपण ते केलं नाही. That Christian life which we have, we did nothing. Jesus did everything for us. जे ख्रिस्ती जीवन आपल्याकडे आहे त्यासाठी आपण काही केलं नाही, येशूने सगळं काही केलेलं आहे. After we received it, ते मिळवल्यानंतर we did nothing. आपण काहीच केलेलं नाहीये, Just lived it. फक्त आपण ते जगतच आहोत. Never changed by that new life. पण त्या नवीन जीवनाने, ख्रिस्ती जीवनाने आपण स्वतःला बदललेलं Never नाही, grew up. वाढलो नाही. Amen. Get this clear. This is स्पष्ट very करून important. घ्या, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. So we can't expect too much of babies. म्हणून जे लहान बाळ ख्रिस्ती आहेत त्यांच्याकडून आपण जास्त अपेक्षा नाही करू Because they शकत. can't do much for themselves. कारण जे लहान आहेत ते स्वतःसाठीच काही करू शकत नाही. Someone else has to do for them. कोणीतरी इतरांनी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. Forget expecting them to do something for others. आणि मग विसरून जा की त्या लहान बाळकांनी इतरांसाठी काहीतरी करावं. Amen. जब हम 10-20 साल में प्रभु में रह के हम लोग कुछ करे नहीं, उससे क्या एक्सपेक्ट करते जो अभी बॉर्न अगेन हो गया है? We must grow up. आपण वाढलं पाहिजे. God doesn't like to see you babies. देवाला आवडत नाही अजिबात की आपण लहानच राहिलेलो आहोत. No. Spiritual maturity doesn't develop from mere church attendance. फक्त मंडईला सभेला येण्यानेच आत्मिक वाढ होत नाही. मैं चर्च को आता ना 20 साल से चर्च को आ रहा हूँ. That doesn't mean make you a spiritual mature believer. फक्त मंडईला येण्यानेच तुम्हाला आत्मिक प्रौढ व्यक्ती बनत No. नाही तुम्ही. Some have been coming for so many years, अनेक जण अनेक वर्षापासून येतात, but you see their language, पण तुम्ही त्यांची भाषा बघा, see their behavior, त्यांचं वागणूक बघा, you will understand तुम्हाला समजून जाईल they are still babies. की ते अजूनही लहानच आहेत. Now some people say, मैं इधर
20 साल से आ रहा, 25 साल से आ रहा. Okay, but can we see the fruit of maturity? पण इतके वर्ष तुम्ही येत आहात, पण ते प्रौढतेचं फळ आम्हाला दिसेल का? That is what God sees. हे तर देव पाहते. Not how many years you're attending a church, हे नाही की किती वर्ष झालं तुम्ही मंडळीच्या सभेला रेग्युलरली येत आहात, but has your behavior changed? पण तुमची वागणूक बदलली का? क्या अभी तक बचपना है? का अजूनही लहान छोटा बाळकासारखंच छोटा बात के वागत लिए आहात? गुस्सा आता है, छोटा छोटा बात के लिए झगड़ा करते हो? Huh? If it's still there, जर काही अजूनही तिथे you're असेल not असं, grown up. तर मग तुम्ही अजून वाढलेलं नाहीये. There are some blessings that are meant for grown up Christians. असे काही आशीर्वाद आहेत जे फक्त प्रौढ ख्रिस्तींसाठीच ठेवलेले आहेत. You can't get it. ते लहान बाळकांना भेटणार नाही. Even parents know that. आई वडिलांना सुद्धा हे माहित आहे. They'll always say, ते नेहमी म्हणतात बड़ा हो जा, देगा ना, बड़ा हो जा, की मोठा काबिल बन झाल्यावर जा. मोठा झाल्यावर तुला हे देणार आम्ही, हा ना? That's the same way. अशाच So पद्धतीने. don't ask God for something unless you have become mature. म्हणून जोर तुम्ही प्रौढ बनत नाही, मोठे बनत नाही प्रभूमध्ये आत्मदृष्ट्या, तो पण देवाला काही मागू नका तशा That's गोष्टी. why I don't entertain someone saying, Pastor मेरे को बोलने का उसके बारे में, इसके बारे में. I understand, अभी तक तुम बच्चा है. Hello? You know, many Christians, what they see is from the external. अनेक ख्रिस्ती फक्त बाहेर न पाहतात. I was telling my wife, मी माझ्या पत्नीला you know, सांगत today it's होतो very easy to cheat Christians की आज ख्रिस्ती लोकांना फसवणं खूप सोपं झालंय, because they don't have the discerning. कारण त्यांना पारखता They येत see नाही. external. ते फक्त बाहेर न Someone पाहतात. says, oh, अरे यार प्रभु आया, प्रभु आया. थोड़ा ऐसा तुम ऐसा से हिला के दिखाओ, उन लोग सोचते तुम प्रॉफिट है. It's very easy to deceive a Christian. ख्रिस्ती लोकांना, आजच्या ख्रिस्ती लोकांना फसवणं सोपं झालेलं आहे. I have seen it in my ministry. माझ्या स्वतःच्या सेवेमध्ये मी पाहिलेलं आहे. There was one watchman. एक वॉचमन होता, Later on, he left नंतर तो सोडून गेला and became a pastor, आणि पाळक बनला, full-time pastor. फुल टाइम मिनिस्ट्री सुरू And he केली used to prophesy. आणि तो भविष्यवाणी करायचा. And some people followed him. आणि काही लोक त्या वॉचमनच्या मागे गेले जो पास्टर बनला. You know, it's so easy to deceive. खूप सोपं झाले ख्रिस्ती लोकांना फसवणं. I can also act that way मी पण अशा पद्धतीने वागू शकतो and fool anyone. आणि कुणालाही मूर्ख बनवू See, शकतो. in religion, बघा, धर्मामध्ये what matters is external. काय महत्वाचं आहे? बाहेरचं. You put that external clothing बाहेरचे तसे कपडे घाला बाहेरून and different markings, आणि अशा वेगळ्या खुणा करा, anyone will follow you. मग कोणीही तुमच्या मागे येईल. And that's the way many Christians are. अशा पद्धतीनेच अनेक ख्रिस्ती आहेत. They don't have discerning. पारखता येत नाही त्यांना. No, I'm making you mature. पण बघा, मी तुम्हाला प्रौढ बनवत येतं. Amen. आमेन. I'm not preaching or teaching what you like. जे तुम्हाला आवडतं ते मी नाही सांगत येतं. What God wants you to hear. जे देवाला हवंय की तुम्ही ऐकावं ते मी सांगत आहे. Amen. आमेन. Because that is what is going to make you mature. कारण ह्याच गोष्टी तुम्हाला प्रौढ बनवणार आहेत. Because if I don't say all this, आणि जर का मी हे सांगितलंच नाही, you will remain a baby to the last. तर तुम्ही शेवटपर्यंत लहान बाळच राहाल. You will never change. तुम्ही कधीच बदलणार नाही. If your soul is not changed, जर तुमचा जीवच नाही बदलला remember this. तर लक्षात ठेवा, Because as your soul prospers, कारण जसा तुमचा जीव समृद्ध होईल it will bless you and bless others. ते तुम्हाला आणि इतरांना पण आशीर्वादित ठरेल. If your soul is defiled, जर जीव दूषित आहे तुमचा, you cannot fight the challenges or anything the devil brings against you. तर सैतान जे शत्रू तुमच्या जीवनाविरोधात जे आव्हान आणतो त्याला तुम्ही तोंड नाही देऊ शकणार. What can you be a blessing to others? तर मग तुम्ही इतरांसाठी काय आशीर्वाद You बनणार? tell me. तुम्हीच सांगा. तुम खुद को तुम बचा नहीं सकेगा, तुम दूसरे को क्या बचाएगा? Because if your soul is not clean, कारण तुमचा जीव शुद्ध नाहीये, you have no power. मग तुमच्याकडे सामर्थ्य अधिकार नाहीये. सिर्फ बड़ा बड़ा बात करने से पावर नहीं आता है. No. Everything is connected to your soul maturity. सर्व गोष्टी तुमच्या जीवाच्या प्रौढतेशी जुडलेल्या आहेत. Amen. Look for soul maturity. म्हणून जीवाच्या प्रौढतेकडे ध्यान द्या. If you see someone fighting and doing this and चिट्टे, अरे बाप रे, जर उससे तुम्ही प्रार्थना भी किया तो कुछ फायदा मिलने वाला जर नहीं. तुम्ही पाहता कोणीतरी भांडत आहे, फसवत आहे, वादविवाद करत आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही प्रार्थना करून घेतली तरी फायद्याची नाहीये. Defilement will come on you. उलट त्यांचा दूषितपणा तुमच्यावर येईल. Grow up. म्हणून वाढा, Become mature. प्रौढ बना. God has no work
for babies. देवाकडे लहान बाळकांसाठी काही काम नाहीये. Maybe you wasted many years. कदाचित तुम्ही अनेक वर्ष वाया घालवली असतील. There were 3 stages you had to go. 3 टप्पे आहेत आत्मिक जीवनात तुम्ही गेले पाहिजे. You are still stuck with the babyhood stage. पण अजूनही तुम्ही पहिल्याच टप्प्यात जे नवीन जन्मलेलं बाळ आहे तिथंच तुम्ही आहात. Amen. You never knew तुम्हाला हे कारण माहित नव्हतं कधी that there are stages of spiritual growth. की आत्मिक वाढीचे सुद्धा टप्पे आहेत. It is good to attend a church service मंडळीच्या सभेला येणं चांगलंय and you give and you serve. की तुम्ही देता, देवाची सेवा करता. But what is important is your personal relationship with God पण काय महत्वाचं आहे तर तुमचं देवासोबत जे वैयक्तिक नातं आहे ते and your maturity. आणि मग तुमची प्रौढता. And this maturity is seen by the fruits. आणि ही प्रौढता कशी दिसून येते तुमच्या फळांद्वारे, Amen. By your behavior, तुमच्या वागणुकीद्वारे, by your talks. तुमच्या बोलण्याद्वारे. These are things which are the most important. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत. We cannot just be hearers, आपण फक्त ऐकणारे नाही राहू but शकत, we must be the doers of the word of God. पण आपण आता देवाच्या वचनानुसार काम करणारे, कृती करणारे बनलं पाहिजे. Because actions speak much louder than words. कारण शब्दापेक्षा कृती खूप मोठ्याने बोलते. बरोबर आहे ना? Isn't it? That's true. हो ना? शब्दापेक्षा तुमची कृती खूप मोठ्याने You know, बोलते. these Christians love God, हे ख्रिस्ती लोकांना देव आवडतो, but they are not changing. पण ते बदलत नाहीयेत. This is the problem. ही समस्या आहे. I don't say they don't love God. मी असं म्हणत नाहीये की ते देवावर, हे ख्रिस्ती लोक देवावर प्रेम करत नाही. They love God ते देवावर प्रेम very करतात, much, खूप प्रेम करतात, but पण they are not changing. ते बदलत नाहीयेत. They are still babies. ते अजूनही त्या लहान बालकाप्रमाणेच राहिलेले आहेत. They are still critical, ते अजूनही दोष देणारे आहेत, judgmental, न्याय करणारे, rebellious. ते बंडखोर. And their life is miserable. आणि मग त्यांचं जीवन असं भयानक झालेलं आहे. They are facing the same problems again and again. सतत त्याच समस्यांना तोंड देत आहेत It is not getting solved. आणि त्या समस्येचं उत्तरच भेटत नाहीये. One time they are healed, एक वेळ त्यांना बरं वाटतं, again the same sickness comes. मग परत तोच आजार येतो. But they never realize पण त्यांना हे कधी कळलंच नाही where is the problem. की समस्या नेमकी आहे कुठे. How can you grow? तुम्ही कसं वाढू शकता, That's a very important part of our life. हे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. And that's what I'm going to teach you. आणि हेच मी तुम्हाला And शिकवणार I'm आहे. telling you, you'll be really blessed. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नक्की खूप And आशीर्वादित व्हाल. you'll really be happy that you knew this, you got this आणि revelation. खरोखर तुम्हाला आनंद होईल की हे प्रकटीकरण तुम्हाला समजलं. The Bible says when we are children, we are easily deceived. बायबल म्हणतं की ज्यावेळेस आपण लहान लेकरं असतो त्यावेळेस आपली सहजरित्या फसवणूक केली जाते. Anyone can deceive you, cheat you. कोणीही तुम्हाला फसवू शकतो. That's what we see. हेच तर आपण You पाहतो. know, some are very easy to be deceived. असे काही लोक आहेत ज्यांना सहजरित्या फसवता येतं. Even the basic things, if someone tells you don't go to church, they will not go. छोटी जरी मूलभूत गोष्ट जरी त्यांना उदाहरणार्थ सांगितली की मंडईला जाऊ नका, तर ते हे सुद्धा ऐकतील आणि मंडईला जाणार नाहीत. They have never grown up. ते कधीच वाढले नाहीत, Never grown up. कधीच वाढले नाहीत. So, 1 Peter 2:2, म्हणून 1 पेत्र 2:2 desire the milk of the word that you may grow. की दुधाची अपेक्षा बाळगा का, जेणेकरून तुम्ही वाढू शकाल. You know, we deal with the babies differently and the mature differently. जे लहान बालक आहेत त्यांच्याशी आपण वेगळ्या पद्धतीने वागतो आणि जे प्रौढ मनुष्य आहेत त्यांच्याशी आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. For the spiritual babe, जे लहान आत्मिक बाळ आहेत we can give this message, God is going to heal you. आपण त्यांना असा संदेश देऊ शकतो की देव तुला आरोग्य देणार आहे, God wants to bless you. देवाला तुला आशीर्वादित करायचंय. Because that person is still a baby. का, कारण तो व्यक्ती आत्ताच बाळ आहे अजूनही. So this is the baby food we feed. म्हणून हे बाळासाठीचं अन्न आहे जे आपण त्या नवीन जन्म झालेल्या ख्रिस्तीला भरू शकतो. But for the spiritually mature, पण जे आत्मिकदृष्ट्या प्रौढ झालेले आहेत
who knows to take care of himself. ज्याला माहिती आहे की स्वतःची काळजी कशी घ्यायची, We can tell that spiritual Christian. त्या आत्मिक प्रौढ व्यक्तीला आपण ख्रिस्ती व्यक्तीला सांगू By शकतो stripes you are already healed. की येशूला बसलेल्या फटक्याने तू आधीच बरा झालेला आहे. Apply it in your life हे तुझ्या जीवनाला लागू कर and live healthy. आणि निरोगी जीवन जग. See, that's for us mature Christian. हे कोणासाठी आहे? प्रौढ ख्रिस्ती लोकांसाठी. Are you understanding this? फरक कळला का? So many times when I see the crowd, म्हणून अनेक वेळा ज्यावेळेस मी गर्दी पाहतो, I know there are many spiritual babies. मला माहित आहे की अनेक आत्मिक बाळ आहेत. So little bit I add this, little bit I add that. म्हणून थोडं लहान बाळकांसाठीच थोडं प्रौढसाठीच असं मिक्स करतो मी. Some people think that pastor said that God will heal, but next time he says you receive the healing. कारण God has already healed you. काही लोक म्हणतील की आज पास्टर म्हणाले की देव तुला बरं करणार आहे आणि पुढच्या मीटिंगला म्हणाले की देवाने तुला आधीच बरं केलेलं आहे. I know it. Because not all are mature. मला हे माहित आहे कारण सर्वजण प्रौढ नाहीयेत. That's the way God deals with you. अशाच पद्धतीने देव सुद्धा तुम्हाला हाताळतो. He knows how mature you are. त्याला माहिती की तुम्ही स्वतः किती प्रौढ आहात. Amen. You may talk big. तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा माराल I'm a pastor, I'm an evangelist, I'm a prophet, I'm anything. की मी Okay. सुवार्तिक आहे, मी संदेष्ट आहे, मी असा आहे तसा आहे. But God knows it. पण देवाला माहिती तुम्ही कोण आहात. Amen. आमेन. Now listen to this message now. आता हा संदेश ऐका. We grow through things that are uncomfortable. ज्या गोष्टी आपल्याला आल्हाददायी नसतात त्याच्यासाठी आपण वाढतो. Like raising our own children at home उदाहरणार्थ आपल्या लेकरांना वाढवणं is sometimes very difficult. ते कदाचित खूप कठीण असतं. Maybe someone said something to you against you, किंवा कोणीतरी तुमच्या विरोधात तुम्हाला काहीतरी बोललं, or something you're waiting for is not being answered, is taking such a long time, कारण कोणीतरी तुम्हाला उत्तर देणार होतं, प्रतिसाद देणार होता आणि तो देतच नाहीये. and you're waiting when this answer will come. आणि तुम्ही वाट पाहत आहात की कधी ह्याचं उत्तर येईल. And then it's very easy to become frustrated, आणि मग वैतागून जाणं फार सोपं होतं त्यावेळेस. wondering when this will end, when this will change. आणि मग तुम्ही विचार करू लागता हे कधी बदलणार, हे कधी होणार. But I have learned पण मी ही गोष्ट शिकलेलो आहे you can't pray away everything out. की तुम्ही सर्व गोष्टी प्रार्थना करून सोडू शकत नाही. No, whatever makes you uncomfortable, ज्या गोष्टी तुम्हाला अस्वस्थ बनवतात you cannot just pray and get it out of your life. फक्त प्रार्थना करून जीवनातनं बाहेर काढू शकत नाही. As mature children, प्रौढ You must लेकर know म्हणून this. तुम्हाला हे कळलं पाहिजे that God uses difficulties, की देव कठीणता संकटांचा वापर करतो. delays, उशिरा येणं, inconveniences की इनकन्व्हिनियन्स वाटणं, to do a work in our life. आपल्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. All these things ह्या सर्व गोष्टी happens for our good. का घडतात तर आपल्या चांगल्यासाठी. We are his children. कारण आपण त्याचे लेकर आहोत. If the situation is not changing, उदाहरणार्थ जर ती परिस्थिती बदलत नाहीये you must know तर तुम्हाला हे समजायला हवं maybe God is using the situation to change me. की कदाचित देव ही परिस्थिती वापरत आहे मलाच बदलण्यासाठी. Amen. आमीन. We just see as babies, मेरे को ये प्रॉब्लम, मेरे को ये नहीं मांग, वो नहीं मांग. अरे एक बाळ म्हणून आपण काय विचार करतो ही समस्याच मला नको. तुमने कभी सोचा है ये समस्या बदल रहा नहीं, इसका मतलब प्रभु ने रखा है ताकि मैं बदलूं, ये समस्या मुझे बदलना चाहिए. आमीन. Have you ever thought about it? हा विचार केला का ही समस्या कदाचित ह्यासाठी असेल की देवाला हवं असेल की मी कदाचित बदलावं. If situations are not changing, जर परिस्थिती बदलत नाहीये maybe God is using the situation to change me. तर कदाचित देव ही परिस्थिती वापरते मला स्वतःलाच बदलण्यासाठी. He wouldn't have allowed it त्यांनी हे नाहीतर त्याला परवानगीच दिली नसती. if these situations, circumstances did not have a purpose, a plan, a destiny for me. जर त्या परिस्थिती मधून माझ्यासाठी देवाकडे कोणती योजना जर का नसती तर देवाने त्या परिस्थिती येण्यासाठी परवानगीच दिली नसती. God will never allow anything to destroy you. देव कुठलीही गोष्टीची परवानगी देणार नाही तुमचा नाश करण्यासाठी. No. कधीच नाही. You learn something. तुम्ही काहीतरी शिका.
For example, उदाहरणार्थ in your home, तुमच्या घरात we know little children, आपल्याला माहिती लहान लेकरं when the time comes they have to go to school. अशी वेळ येते की त्यांनी शाळेला जायची वेळ येते मम्मी मुझे नहीं चाहिए, मुझे मग त्यावेळेस ते नहीं रडतात चाहिए. हाँ? मम्मी क्या आज स्कूल भेज दो, क्या मैं घर में अच्छा नहीं क्या है? अरे नहीं बेटा स्कूल जाना चाहिए. नहीं मम्मी मेरे को अच्छा नहीं लगता, टीचर मारती है ऐसा. See, they don't like it. त्यांना शाळेला जायला आवडत नाही How many parents know this? किती आई वडिलांना माहिती की त्यांच्या लहान They लेकरांना cry and do all this. No मम्मी मैं अभी अच्छा रहेगा, मैं रोएगा नहीं आगे से, तो स्कूल मत भेज. Hello? बरोबर आहे ना लहान लेकरांना आवडत नाही शाळेला जायला The parents know better. पण आई वडिलांना त्यांच्या भल्याचं माहिती स्कूल नहीं गया बेटा तो कुछ नहीं होने वाला. बरोबर ना आई वडील असं म्हणतात की शिकायला हवं शिक्षण घ्यायला हवं नाही ये तर काय होणार सब नाही तेरे को बर्बाद करने के लिए नहीं है, तेरा अच्छा के लिए है. ही जी शाळा आहे शिक्षण तुझ्या वाईटासाठी नाही तर तुला चांगलं बनवण्यासाठी आहे Amen. बरोबर ना So many situations happen in your life is for your good. म्हणून अशाच पद्धतीने काही अशा अनेक परिस्थिती ज्या तुमच्या जीवनात येतात त्या तुमच्या भल्यासाठी आहेत God has allowed it to change you. देवाने ते परवानगी दिली त्या परिस्थितीला येण्यासाठी तुम्हाला If you बदलण्यासाठी don't want that, पण जर तुम्हाला ते नको असेल you can't be changed. तर मग तुम्हाला बदलता येणार नाही Now listen to this. Don't just go through these situations आता फक्त ह्या परिस्थितीमधून नुसतं जायचं म्हणून जाऊ नका upset and offended, hurt and angry. की वैतागून जाणं रागावलं दुःखी होणं Grow through it. पण ह्या परिस्थितीतून जाताना वाढा Amen. उसमें कुछ सीखो त्या परिस्थितीतून जाताना काहीतरी शिका और बढ़ो. वाढा स्वतःला That's for वाढवा your good. जे तुमच्या चांगल्यासाठी आहे Just go through the जान दो ये क्या हो रहा मालने ऐसा मर करके कंप्लेन करके जाए. फक्त जायचंय म्हणून जाऊ नका नहीं. Don't just go through with murmurings and negative feelings. कुरकुर करत नकारात्मक विचारांनी त्या परिस्थितीतून फक्त जाऊ नका Grow through all this. त्या परिस्थितीतून जाताना स्वतःची वाढ Learn होऊ a द्या lesson. एक धडा घ्या त्या परिस्थितीमधून Know that these are making me strong. जाणून घ्या की ही परिस्थिती मला बळकट These बनवते are making me mature. ही परिस्थिती मला प्रौढ बनवते Because God is my Father. कारण देव माझा पिता He आहे loves me. तो माझा प्रेम करतो He knows me. त्याला माहिती आहे मी He कोण will आहे not allow anything beyond what I cannot bear to come against me. जे मी सहन करू शकत नाही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे देव कुठल्याही गोष्टीला येऊ देणार नाही Amen. आमेन I have gone through so many persecutions and problems and all these things. मी सुद्धा अनेक छळामधून समस्यामधून स्वतः गेलेलो आहे It's not to destroy me. ते माझ्या नाशासाठी नव्हतं Those things made me mature. त्या परिस्थितीने मला अजून प्रौढ बनवलं Amen. आमेन That today if people speak negative, म्हणून आज जर लोक माझ्या विरोधात नकारात्मक बोलतात I just take it lightly. आता मी Ignore. ते सहजरित्या घेऊन टाकतो Because I passed through that way. कारण मी आधीच ह्या मार्गातनं बाहेर आलेलो आहे आता And those things have made me strong and mature. आणि त्या मार्गाने त्या परिस्थितीने आता मला बळकट केलेलं आहे God cannot give me much work if I am not matured. जर मी प्रौढ नसेल तर देव मला मोठं काम देऊ शकणार नाही So that's an opportunity to get stronger, म्हणून ती परिस्थिती एक संधी आहे आपल्याला अजून बलवान to बनण्यासाठी develop your character, तुमच्या चारित्र्याला वाढवण्यासाठी build your spiritual muscles. तुमचे जे आत्मिक मसल आहेत तुमच्या पेशी स्नायू आहेत त्यांना तयार करण्यासाठी Lastly, remember one thing. शेवटी लक्षात ठेवा No one grows so much in good times. कोणीही चांगल्या वेळेत वाढू शकत नाही We grow through difficult times. आपण फक्त कठीण परिस्थितीमध्येच वाढू शकतो Amen. Now since today we have the meeting, so I cannot continue. आता नंतर सभा आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेऊ शकत नाही But don't miss these messages पण हा संदेश चुकू नका because this is very important. हे महत्वाचं आहे I've given twice in Pimpri. पिंपरीमध्ये 2 वेळा मी हा संदेश Go दिलाय on the Facebook and hear it. फेसबुकवर जाऊन नक्की ऐका We need it. आपल्याला ह्याची गरज आहे We all need it. आपल्या सर्वांना याची गरज आहे Let's all stand up. चला आपण सर्वजण उभे राहूयात